मसाईचं देवीचं मंदिर आहे का नाही, त्याच्या मंदिराच्या उजव्या बाजूला या ठिकाणी एक लेणी, ती नेमकी कशा तुम्हाला दाखवतो. आता हा कुंभी कासारीचा प्रदेश आहे आणि इकडून तिकडे वारणीच्या प्रदेशात जायला किंवा पन्हाळगडावरती जायला हा माशाच्या पठाराचा प्राचीन व्यापारी मार्ग आहे. ज्या ज्या ठिकाणी लेणी आहेत त्या त्या ठिकाणी असे व्यापारी मार्ग म्हणून वापरला गेलाय. लेण्याचा वापर प्रत्येकाच्या कालखंडानुसार वेळेनुसार बदलत गेलाय, पण आता इथं ह्या रस्त्यावरती टोल नाक्याचं काम म्हणून या लेणीनं केलेलं असतंय असं दिसून येते. कारण आतमध्ये एक पोल आहे, 4-5 माणसं सहज राहू शकतात, झोपू शकतात अशी ती गोष्ट आहे. आणि इथलं जे स्ट्रक्चर आहे हे तासलेलं उभं पोल वगैरे, ते इथं काहीतरी ऑफिशियल एरिया असल्यासारखं दिसून येते. मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो. आता तिथून आलो त्या खाली, ठीक आहे. हा कुंभी कासारी प्रदेश आहे, पलीकडे बांदिवडे आणि त्या अग्निस्तंभ तिथे दिसतात. तर इथून जो हा मार्ग आलाय या ठिकाणी हे तासलेल्या पायऱ्या दिसतात आणि हे एक खोपणीचा प्रकार आहे, खोपणीसारखं. आणि इथे हे थोडंसं तासलेलं ही दिसतात. आणि ही गुहा अशी ही गुहा काळानुसार का नाही, आता मासाईच्या पठारावरती मासाई मंदिर आहे तिथं तिकडे बाजूला बौद्ध काळातल्या लेण्या येतात आणि त्याच काळातली ही पण लेणी असू शकते. कारण इथलं जे बांधकाम किंवा एक तासलेली डिझाईन वगैरे दिसते का नाही, त्याच्यावरून लक्षात येते बौद्ध काळातलीच असेल. आणि काळांतरानं इथून जे येणारे प्रवासी असतील किंवा ग्रामीण लोकांतले काही भाग असेल यांचा टोल नाक्यासारखा याचा वापर केला गेला असू शकतोय. कारण इथं चौकीसारखे पहार, चौकीसारखं बांधकाम हे दिसून येते. आता वरचं ढासळलं असेल आणि ही मोठी गुहा पण असू शकते आणि ती बऱ्यापैकी मेडिटेशनसाठी सुद्धा वापरली जाऊ शकते. अर्थात याचा काळानुसार याचा वापर बदलत गेलाय. त्याच्यामुळं मसाईच्या पठारावरची ही गुहा हे ठिकाण तुम्ही बघितलं होतं का नक्की सांगा. आणि असाच व्हिडिओसाठी आपल्या भावाला नक्की फॉलो करा. प्लीज. जय शिवराय. ह्या बौद्ध काळातल्या लेण्या, त्याला पांडवदरा म्हणून ओळखलं जाते, तिथनं पण वाट आहे.